आपण आज जाणून घेणार आहोत डिजिटल बँकिंग फ्रॉड आणि त्याचे प्रकार आणि त्यापासून आपण कसं वाचायचं, त्याचे उपाय. तर चला सुरू करूया. डिजिटल युगाच्या काळात आपण सर्वच जण आता खिशात पाकिटाऐवजी मोबाईलवरून व्यवहार करण्याला पसंती देतोय. पण तुमचा हाच डिजिटल प्रवास सुकर करण्याऐवजी तो तुमच्या खिशाला कात्री लावणारा ठरू शकतो. तुमचे कष्टाचे पैसे एका क्लिकवर लंपास केले जातात. ते आपण पाहणार आहोत डिजिटल बँकिंग फ्रॉड आणि त्यापासून वाचण्याचे उपाय. तर चला सुरू करूया. आता आपण पाहूया फ्रॉडचे प्रकार कसे आहेत आणि काय आहेत. सायबर भामटे दररोज नवनवीन शक्ली लढवून फसवणूक केली जाते. यांना प्रकार आहे विशिंग अँड फिशिंग. यामध्ये तुम्हाला बँकेचे अधिकारी असल्याचे सांगून, तुमचे KYC अपडेट करायचे आहे सांगून किंवा तुमचे ATM कार्ड ब्लॉक झाले आहे असे सांगून तुमच्याकडून OTP किंवा पिन मागवला जातो. किंवा फेक लिंक WhatsApp किंवा मेसेजद्वारे तुम्हाला लॉटरी लागली आहे किंवा इलेक्ट्रिसिटी बिल भरले नसेल किंवा वीज कापली जाईल अशा धमक्या देऊन एक लिंक पाठवली जाते. त्यावर क्लिक करताच तुमच्या फोनचा ताबा हॅकरकडे जातो. त्यानंतर आहे स्क्रीन शेअरिंग. कुणीतरी अनोळखी व्यक्ती तुम्हाला एनीडेस्क किंवा टीम व्ह्यूअर असे ॲप डाउनलोड करायला सांगते. त्याद्वारे ते तुमच्या मोबाईलची स्क्रीन पाहू शकता आणि तुमचे पासवर्ड चोरतात. किंवा QR कोडचा एक स्कॅम आहे, विशेषतः OLX सारख्या प्लॅटफॉर्मवर. मी तुम्हाला पैसे पाठवतोय, फक्त हा QR कोड स्कॅन करा असे सांगितले जाते. लक्षात ठेवा, पैसे मिळवण्यासाठी कधीही पिन टाकावा लागत नाही किंवा QR कोड स्कॅन करावा लागत नाही. आता याला घाबरून जाण्यासारखी काही गरज नाही. फक्त सतर्क राहणे महत्त्वाचे आहे. खाली तुम्ही जर पुढील गोष्टींची काळजी घेतलात तर तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता. लक्षात ठेवा, OTP कोणासोबतही शेअर करू नका. बँकेचे अधिकारी कधीही तुमच्याकडे OTP किंवा पासवर्ड मागत नाहीत किंवा फोनद्वारे कसलीही डिमांड करत नाहीत. अनोळखी लिंक्सवर क्लिक करणे टाळा. कोणत्याही संशयास्पद मेसेजेसमधील लिंक किंवा अनधिकृत वेबसाईटवर क्लिक करू नका. APK ॲप्लिकेशन WhatsAppवर आलेले इन्स्टॉल करू नका. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करण्यासाठी फक्त प्ले स्टोअरचाच वापर करा. कोणत्याही बँकेसोबत आणि बँकेच्या ॲप्लिकेशनसोबत किंवा UPI ॲप्लिकेशनसोबत 2 स्टेप व्हेरिफिकेशन ऑन ठेवा. सार्वजनिक वायफाय वापरणे टाळा. किंवा रेल्वे स्टेशन, कॅफे किंवा फ्री वायफाय बँकिंग व्यवहार हे सगळे वायफायद्वारे वापरणे टाळा. फक्त प्रायव्हेट वायफाय किंवा आपल्या घरचा वायफाय हाच वापरा. आता हे सगळे करून जर तुमची फसवणूक झालीच तर वेळ वाया न घालवता त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवा. फसवणूक झाल्यापासून पहिल्या 1 ते 2 तासात तक्रार केल्यास तुमचे पैसे परत मिळण्याची दाट शक्यता असते. याला गोल्डन आवर सुद्धा म्हणतात. लक्षात ठेवा, तुमची सतर्कता हेच तुमचे संरक्षण आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपला डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवा. पाहत रहा महाराष्ट्र 24 तास डिजिटल मीडिया न्यूज नेटवर्क.